की त्याला मारण्याचा सुद्धा हुकूम तोच बाप सोडते. एवढी परिस्थिती बिघडली. मग ह्या बिघडलेल्या परिस्थितीवर आपण अनेक कारण शोधले. का बिघडले? अनेक कारण पाहिले. आज चौथं कारण आहे. आज आणखीन एक कारण आहे. बघा, हा अबशालोम इतका वाईट झाला, इतका चुकीच्या मार्गाने गेला, त्याने वेगवेगळ्या प्रकारचे पाप केले. का केले त्याचे आज चौथं कारण आहे. 3 कारण आपण बघितलेले आहे. आपण सुरुवात करूया वचन वाचून. 2 शमूएल याचा 14 अध्याय 24 वचन वाचा, जे मागच्या वेळेस आपण वाचलं होतं. तेव्हा राजा म्हणाला, त्याने आपल्या घरी जाऊन राहावे, माझ्या दर्शनास येऊ नये. त्यावरून अबशालोम आपल्या घरी जाऊन राहिला. राजाचे त्याला दर्शन झाले नाही. बघा, हे चौथं कारण आहे. अबशालोम जो दाविदाचा मुलगा बिघडला, वाया गेला. शेवटी इतका बिघडला की मग नंतर त्याला मारून टाकावं लागलं. याचं एक कारण हे पण होतं. 3रं कारण होतं की त्या राजाने अबशालोमाला आपल्यापासून दूर केलं. मागच्या वेळेस आपण हे ऐकलेलं आहे. बोला हालेलुया. आपण ऐकलं होतं की ज्याचं त्याला आपण दिलं पाहिजे, जे ज्याचं आहे त्याला दिलं पाहिजे. अबशालोमाचा अधिकार होता, राजगृही बसण्याचा अधिकार होता, दरबारात बसण्याचा अधिकार होता, बापाने त्याला गळा भेट घ्यायला पाहिजे होती, हा त्याचा अधिकार होता. परंतु तो अधिकार त्याला भेटला नाही, राजाने दिला नाही. इथं काय म्हटलेलं आहे? राजा म्हणतो, वाचा 24. तेव्हा राजा म्हणाला, त्याने आपल्या घरी जाऊन राहावे, माझ्या दर्शनास येऊ नये. त्याने त्याला बोलवून घेतलं. मिसर देशाला तो राहत होता, पळून गेला होता, त्याला बोलावून घेतलं. परंतु आता राजा म्हणते की त्याने तिकडं यरुशलेमेत जावं आणि तिथं राहावं. माझ्याकडे त्याने यायचं नाही, माझ्या दर्शनाला यायचं नाही. आणि तो बिचारा तिकडे गेला. 2 वर्ष यरुशलेम मध्ये एका खोलीत तो राहत होता. त्याला जे भेटायला पाहिजे होतं ते भेटलं नाही. काय काय भेटायला पाहिजे होतं? पहिली गोष्ट तर प्रेम भेटायला पाहिजे होतं. बापाचं प्रेम भेटायला पाहिजे होतं, प्रेम भेटलं नाही. नंबर 2, त्याला अधिकार भेटायला पाहिजे होता. तो राजकुमार आहे, राजाचा मुलगा आहे, त्याला अधिकार द्यायला पाहिजे होता. अधिकार सुद्धा दिला नाही. त्याला सन्मान द्यायला पाहिजे होता. सारे बाहेरचे लोक दरबारात बसलेले आहे, कोणी मंत्री झाले, कोणी सेनापती झाले, आणि राजाचा स्वतःचा मुलगा एका खोलीमध्ये पडून आहे, त्याला सन्मान सुद्धा मिळालेला नाही. आणि मग हे सगळं न मिळाल्यामुळे त्यांनी काय केलं? त्याने आपल्या पापाचा शत्रू तो बांधला, त्याच्या पाठीमागे लागला, मारायचा प्रयत्न केला दाविदाला, आणि त्याच्यानंतर दाविदाने त्याला मारलं. बघा परिस्थिती कशी बिघडत गेली. ज्याचं त्याला न दिल्यामुळे काय होतं? समोरचा माणूस आपल्यावर हमला करण्याचा प्रयत्न करतो. ज्याला आदर करायचा त्याचा आदर करा. आपण मागच्या वेळेस ऐकलं होतं, ज्याचा आदर करायचा त्याचा आदर करा, ज्याचे भय धरायचं त्याचं भय धरा, ज्याला कर द्यायचा त्याला कर द्या. आमचं बायबल हे शिकवतं, जे ज्याचं आहे त्याला द्या. घरामध्ये एखादा मोठा माणूस आहे, आदरास पात्र आहे, आपण त्याचा अपमान करतो, साहजिक प्रॉब्लेम होणार, वाद होणार आहे. मागच्या वेळेस हेही तुम्हाला मी सांगितलं होतं एक मुद्दा, की लेकरू आहे, छोटं लेकरू आहे आपलं, आता ते मोठं होते, आता ते तरुण झालं, तर त्याच्याबरोबर आपली वागण्याची पद्धत पण बदलली पाहिजे. आपण आई वडील, आपल्याला काय वाटतं? आमचं लेकरू आहे, मी जन्म दिलाय, आई वडिलांसाठी ते कायम लेकरूच आहे, याच्यात काही वाद नाही. परंतु जसं वय वाढेल, त्याची बुद्धी वाढेल, त्याला बाहेरचे लोक भेटत आहे, त्याला कोणी मार्गदर्शन करत आहे, तर आम्हालाही त्याच्याबरोबर वागणं बदलावं लागेल. ज्याचं त्याला द्यावं लागेल, ज्याचं त्याला द्या, काही प्रॉब्लेम होणार नाही, काही अडचण येणार नाही. बोला हालेलुया. देवाच्या लोकांना. मग आजचा मुद्दा जो आहे संदेशाचा तो हा आहे की मग अबशालोमाला जे प्रेम भेटायला पाहिजे होतं
जो आदर भेटायला पाहिजे होता, जो अधिकार भेटायला पाहिजे होता, तो का नाही भेटला? याचं कारण काय? बोला हालेलुया. आपण कारण शोधत आहे. प्रत्येक गोष्टी मागे कारण काय आहे हे आपण शोधण्याचा प्रयत्न करते. अबशालोमाला का मारलं दाविदाने? कारण तो बिघडला होता. हे कारण आहे त्याचं. जो बिघडून जातो तो नाश होतो. तो का बिघडला होता? कारण दाविदाने त्याच्यावर प्रेम केलं नाही, त्याचा लवकर न्याय केला नाही, जे टायमावर करायला पाहिजे ते केलं नाही, उशीर करत गेला प्रत्येक गोष्टीमध्ये. हे पण कारण होतं. आता आम्हाला हे कारण शोधायचंय की मग दावीद आपल्या पोटच्या मुलावर प्रेम नाही करत आहे, सन्मान नाही करत आहे, आदर नाही करत आहे, त्याचा अधिकार त्याला देत नाहीये. याचं काय कारण आहे? बोला हालेलुया. प्रेम, आदर, सन्मान, अधिकार या गोष्टी सुद्धा मूलभूत गोष्टीमध्ये येतात. मूलभूत गरजा. मूलभूत गरजा की कोणते? अन्न, वस्त्र, निवारा. हे जगिक लोकांनी मांडलेलं सिद्धांत आहे. अन्न, वस्त्र, निवारा. मुळात या तीन गोष्टी तर जनावरांच्या गरजा आहे. अन्न आणि आवारा, त्यांना काहीतरी आहे की नाही. वस्त्र ते घालत नाही, आवारा काहीतरी झाड झुडूप काहीतरी ते आसरा धरते. गोठा पाहिजे, अन्न पाहिजे. परंतु माणसांच्या फक्त ह्याच मूलभूत गरजा आहे का? अन्न, वस्त्र, निवारा आणि विषय मिटला. आशाने तो मनुष्य बनल का? नाही. माणसाच्या आणखीन गरजा आहे. माणसाला एक भावना आहे त्याच्यामध्ये की माझा कोणीतरी आदर करावा. आदर ही एक मूलभूत गरज आहे. त्याच्यापेक्षा मोठी मूलभूत गरज आहे प्रेम. प्रत्येक मनुष्याच्या मनात कुठं ना कुठं ही इच्छा दडलेली आहे की मला कोणीतरी जीव लावावा, मला कोणीतरी प्रेम करावं, आपुलकीने माझं ऐकून घ्यावं, मला जवळ करावं. जंगलामध्ये जनावर बघा आपापल्या पद्धतीने राहतात. परंतु मनुष्य असा एक प्राणी आहे की तो वस्ती करून राहतो. तो असा एकटाच नाही फिरत. अशी एक म्हण पण आहे, त्याच्यात असं म्हटलेलं आहे की मसनवट्यात मडबी एकटं नसावं, असं ऐकलं होतं मी. मसन खाईमध्ये मुर्दा पण एकटा नसावा. म्हणून पहा मसन खाई पण कशी आहे, कब्रस्तान पण कसं आहे. कबरी एका बाजूला बऱ्याच कबरी असतात, एकटं नाही ठेवलं कोणला. हालेलुया. प्रेम, दया, ममता, आदर या सर्वांच्या मूलभूत गरजा आहे. आता मी जर तुम्हाला नुसतं हुडूक धुडूक करू लागलो, तुमचा आदर करीला, सन्मान करीला, हा नाही मीच पाळक घेऊन तुम्ही काही कामाचे नाही, तुम्हाला मन होईल काय ते यायला, बसायला मन होईल काय? काय प्रकार राव. मी बी माणूस आहे, माझा सदा अपमान. देवाच्या लोकांनो, प्रत्येक माणसाला सन्मान गरजेचा आहे. हे देवाने निर्माण केलेलं आहे. ह्या आपल्या गरजा. मी तर तुम्हाला हे सांगतो, मनुष्य जर जगत आहे ना, जगण्याची जर कोणाला इच्छा होते ना, मी जगावं, तुम्ही नीट अभ्यास करा स्वतःचा. तुम्ही का तुमच्या मनामध्ये जगायची इच्छा आहे? कारण असे काही लोक आहे तुमच्या जीवनात जे तुम्हाला प्रेम करतात, तुमचा आदर करतात, तुम्हाला काही अधिकार दिलेले, आणि म्हणून आतून एक इच्छा निर्माण होते की जगावं. एखाद्या माणसाकडून सारं प्रेम काढून घ्या, कोणीच प्रेम करत नाही, काही त्याला आदर सन्मान नाही, अब जगू पण वाटणार नाही. म्हणून या गोष्टी आमच्या जीवनात फार महत्वाच्या. अबशालोमला त्या गोष्टी मिळाल्या नाही. बघा, या गोष्टी न मिळाल्याने काय होत असतं. तुम्ही कोणाला इतकी नफरत नका करू.
इतकं कोणाला तुच्छ नका लेखू, कोणाला इतका अपमान नका करू, कोणाचा इतका धिक्कार आणि त्याग नका करू. जर करणार तर बायबल सांगतं अबशालोम गुन्हेगार बनला, अबशालोम भयानक वाईट माणूस बनला, त्याची विचारधारा बदलली. तो फार चांगला माणूस होता सुरुवातीला. बायबलमध्ये असं लिहिलंय त्याच्या बापाने दाविदाने कधी शब्दाने त्याला दुखवलं नव्हतं. का? कारण तो इतका सभ्य आणि इतका चांगला व्यक्ती होता. परंतु आदर भेटाना, अपमान होऊ लागलाय, धिक्कार होऊ लागलाय. एकदा झाला, दोनदा झाला. अरे हा अपमान करतोय, तो अपमान करतोय. जगात कोणीच नाही मला प्रेम करणार, जगात कोणीच नाही मला जवळ घेणार, जगात कोणीच नाही माझ्या जवळ बसून माझं ऐकून घेणार. अशी अवस्था शेवटी अबशालोमाला एक दरिंदा बनवलं, त्याने एक भयानक माणूस बनवला. आणि शेवट असा झाला की आता त्याचे गुन्हे याच्यावर आता उपाय उरला नाही, पर्याय उरला नाही. एकच पर्याय की आता याला संपून टाका, याला खतम करा. आपल्या गावात आपल्या घरात एखादं कुत्रं असतं, ते पिसाळतं. पिसाळलेल्या कुत्र्याला शेवटी काय केलं जातं? खतम करावं लागतं. माझ्या लहानपणी मला आठवण आहे, आमच्याकडे कुत्रं होतं आणि त्याला इथं असं भग पडलं होतं, सडलं होतं. मला आठवतंय आम्ही त्याला दगडांनी मारून त्याला खतम केलं होतं. गावात ते डस चावत होतं, धावत होतं, त्याला दगडांनी मारलं. का? कारण आता पर्याय उरला नाही, पूर्ण सडलं होतं, इथं छिद्र पडलं होतं. त्याला पण त्रास आहे आणि दुसऱ्यांना सुद्धा तो त्रासदायक आहे. देवाच्या लोकांनो, प्रेम न भेटणे, आदर न भेटणे, सन्मान न भेटणे, अशा या वागणुकीने तो माणूस स्वतःसाठी पण त्रासदायक बनतो आणि दुसऱ्यासाठी पण त्रासदायक बनतो. प्रेम फार महत्वाचं आहे. स्वतः परमेश्वराने काय केलं? त्याने जगाकडे पाहिलं आणि जग बिघडलेलं होतं. बायबल सांगतं मनुष्याचं पाप वाढलं होतं, सर्व जगात पाप वाढलं. रोमकारास पत्र 3 अध्याय 23 वचनात सांगितले मनुष्यांनी सर्वांनी पाप केलं, ते देवाच्या गौरवापासून दूर झाले. मग हे पाप वाढल्यावर मग काय करायचं? देवाने काय करावं? देव सर्वशक्तिमान आहे, देव ताकदवर आहे. देव एक शब्द बोलत तर सगळे खतम होते. आपण काय पर्याय शोधतो? एखादा बिघडल्यावर त्यासाठी पर्याय काय? आपण म्हणतो त्याला मारू, त्याला हाणू, त्याला शिक्षा करू, त्याला वाईट बोलू, त्याला शिव्या देऊ, म्हणजे तो काय होईल? सुधरण. देवाला काय सुचलं? जे देवाला सुचलं तेच योग्य आहे ना. देव ज्ञानी आहे. देवाला काय सुचलं माहिती का? योहानाचं पुस्तक याचा 3 अध्याय आणि 16 वचन वाचा. योहानाचं पुस्तक 3 अध्याय 16 वचन. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. प्रेम केलं, प्रेम. देवाने जगावर एवढं प्रेम केलं, एवढी प्रीती केली. तो बरंच काही वेगळं आणखीन करू शकत होता. तो आकाशातून जाळ पाडू शकत होता. एकदा म्हटलं ना, शिष्य येऊन त्याला म्हटले बी येशू ख्रिस्ताला, म्हणे प्रभूजी शमरोन नगरातले लोक आपला स्वीकार करत नाही. आम्ही म्हटलं आमचे गुरु येऊ लागले, ते म्हटले नका आणू इकडं, अपमान केला म्हणे तुमचा. त्यांच्यावर अग्नी पडावा अशी आम्ही आज्ञा द्यावी का स्वर्गाला? हालेलुया. अरे शिष्य जर अशी हिंमत करत येतो, येशू ख्रिस्त काही नाही करू शकत. एलियाने अग्नी पाडला होता, तो तर माणूस होता. मग
येशू ख्रिस्त काय नाही करू शकत. परंतु त्याला माहितीये आशेने कोणी सुधरत नसतं. हाणून मारून अपमान करून धिक्कार करून सुधरत नसतं, आणखीन बिघडत असतं. आणि म्हणून देवाला माहित होतं कसं सुधारायचं. बायबल सांगतं त्याने सर्व जगाच्या पापाची एकदा क्षमा करून टाकली आणि सर्वांवरती प्रेम केलं. देवाच्या लोकांना प्रेम फार महत्वाचं, आदर फार महत्वाचा आहे. कोणाचा अपमान करण्याच्या माग लागू नका. मी तर म्हणतो होईल तितका प्रयत्न करा प्रत्येकाला सन्मान देण्याचा. प्रत्येकाला देऊन बघा. तुमच्या घरात द्या, लहान मोठे सर्वांना थोडासा त्यांना आदराची अपेक्षा आहे. तुम्हाला तुमचे लेकरं वाटत असतील की लेकरं काय छोटे छोटे, परंतु लेकरांची आजकाल मानसिकता फार पुढे गेलेली आहे. ते लवकर मॅच्युअर झालेले. ते थोडस आदराने घ्या, प्रेमाने घ्या. हालेलुया. तुमचा नवरा घरी आल्या आल्या त्याच्या पुढे काहीतरी असं भांडण नका ठेवू. थोडस आदराने घ्या. बायकोला एकदमच तुच्छ नका मानू. आदर देऊन पहा. 2 पळ्या तेल जास्त पडन भाजीत. मसाले वाटून घाटून आदर देऊन पहा. असं होतं, फायदा होतो साहेब. आणि म्हणून इंग्रज लोकांना या गोष्टी समजल्या होत्या. इंग्लिश मध्ये एक म्हण आहे, गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट. तुम्ही आदर द्या आणि आदर घ्या. तुम्ही एखाद्याला हे करे ती आबा तसंच बोलायला उद्या तुम्हाला नक्की बोलणार. आज नसून बोलत कारण तो लहान आहे किंवा थोडस त्याच्याकडे शक्ती कमी आहे, उद्या तो पलटी मारील. तो तुम्हाला तसंच बोल. तुम्ही आदर द्या बघा. समोरचा तुमच्या विरोधात आलेला तुम्ही आता याला विरोध करू कसा. समोरचा विरोध करायला आला होता परंतु तुम्ही म्हणा आता कसा विरोध करू. तो इतका आदर देऊ राहिलाय मला. तो भाऊ दादा बसा उठा म्हणतोय, मी काय बोलू आता. हालेलुया. बऱ्याच परिस्थिती बऱ्याच गोष्टी याच्यामुळे बिघडल्या की आपण ज्याचं त्याला दिलेलं नाहीये. आणि मग आमचं भविष्य अंधकारात जातं. आमचं मोठं नुकसान होतं. आणि काय भेटलं, फक्त डेअरिंगनी धिटिंगनी बोलला होता, धटिंगनी बोलून बसला फक्त, बाकी काही नाही झालं. आदर प्रेम अधिकार ज्याचा त्याला मिळणं गरजेचं आहे. बोला हालेलुया. अवश्य आलो मला हे काहीच भेटाना. आता इथं बसलेले तुम्ही आणि मी आपणही हीच अपेक्षा ठेवून आहोत की कोणी मला प्रेम करावं, माझा आदर करावा, मी जे बोललो ते ऐकावं, माझा अपमान करू नये. सर्वांची इच्छा आहे ना. आपल्याला वाटतंय की माझ्या बरोबर असं मला घडावं, परंतु बऱ्याच वेळेस आम्हाला ते भेटत नाही. आम्हाला प्रेम भेटत नाही. आम्हाला तुच्छ मानलं जातं, अपमान केला जातो, धिक्कार केला जातो. कोणी जाणून बुजून करत असेल तर त्याचा विषय सोडून द्या, प्रभू न्याय करतो. परंतु मला आज हे सांगायचंय की आपल्या चुकीमुळे जर आपला आदर कोणी करत नाहीये, आपल्या वागण्यामुळं कोणी आम्हाला प्रेम करत नाहीये, आपल्या चुकीच्या स्वभावामुळे बोलण्यामुळे आपला धिक्कार होते, अपमान होते, तर मग त्याला तो माणूस जिम्मेदार नाहीये, त्याला आपणच स्वतः जिम्मेदार आहोत. हालेलुया. अबो शालोमाच्या जीवनात ही गोष्ट आम्हाला शिकायला भेटली. त्याचा बाप त्याला प्रेम करीना, त्याला आदर करीना, सन्मान करीना, अधिकार द्यायना. याचं कारण काय? बोला हालेलुया. वचन वाचूया. याचं कारण काय? 2 शमूएल 13 अध्याय 32 वचन वाचा. तेव्हा दाविदाचा भाऊ शिमा याचा पुत्र योनादाब म्हणाला. 2 शमूएल आहे का पहिले वाचले तुम्ही? 2 शमूएल 13:32 आहे. बरोबर वाचलं?
वाचा. तेव्हा दाविदाचा भाऊ शिमा याचा पुत्र योनादाब म्हणाला, माझे स्वामी बरोबर आहे. सर्व राजपुत्र मरण पावले, हा अशी कल्पना महाराजांनी मनात आणू नये. हा केवळ अमोनाचा वध झाला आहे. आमोनाचा वध झाला आहे. कारण ज्या दिवशी त्याने अबशालोमाची बहीण तामार हा भ्रष्ट केली, हा त्या दिवशी त्याच्या संकल्पनाने ही गोष्ट निश्चित झाली होती. कोणी मारलं आमोनाला? अबशालोमाने मारला आहे, त्याचा वध केला आहे. बोला हालेलुया. हा, याच्या मागे एक कारण आहे, ते कारण आपण नंतर अभ्यासणार आहोत. परंतु एक गोष्ट इथं क्लिअर होते की दावीद राजा अबशालोमावर प्रेम का करत नाहीये, त्याला अधिकार का देत नाहीये? कारण हा चुकलेला आहे, याने खून केलेला आहे. हालेलुया. याने आपला भाऊ आमोन याला मारलेला आहे आणि म्हणून याला आता प्रेम भेटत नाही. जसा तो आला, दावीद सैनिकांना सांगतो त्याने माझ्या दर्शनाला येऊ नये, माझं तोंड पाहू नये आणि मला त्याचं तोंड पाहण्याची इच्छा नाहीये. त्याने सरळ यरुशलेमेमध्ये जावं, त्याच्या घरात जाऊन राहावं, बस विषय मिटला. अपमान, धिक्कार, प्रेमाचा अभाव आणि तो तिकडे बिचारा 2 वर्ष परेशान. का नाही भेटाना प्रेम? स्वतःच्या चुकांमुळे. तो चुकलेला आहे, त्याने खून केलेला माणूस आहे. त्याच्या मागे त्याचं वेगळं कारण आहे, ते आपण पाहणार आहोत. ते बी काय ते अभ्यासणार आहोत. परंतु इथं आपण या गोष्टीला पॉझिटिव्ह रीतीने घेऊ, कारण खून करणं चांगली गोष्ट नाहीये. त्याने खून केलाय, चूक केली, म्हणून आता त्याला प्रेमाचा वाटा मिळणार नाही. देवाच्या लोकांनो, आमच्या जीवनात कधी कधी असं होतंय, आम्ही चुका करतो, आम्ही काहीतरी वाईट वागतो, आमच्या स्वभावात काहीतरी खोट असते, आमच्या बोलण्यात काहीतरी चुकीची पद्धत असते, वेगळी ढब असते. कधी कधी शब्द तेच असतात, परंतु त्याचा चढ उतार बदलला तरी अर्थ बदलतो. हे म्हणलं आणि हे म्हणलं तर अर्थ बदलला. आमच्यात कुठेतरी चुका आहे, आमच्यात कुठेतरी खोट आहे, म्हणून समाज आणि लोक आमचा आदर करत नाही, आम्हाला सन्मान देत नाही, आम्हाला प्रेम देत नाही. कोणी जाणून बुजून आम्हाला तसं चुकीची ट्रीट करत असेल तर ते त्याचा गुन्हा आहे, देव त्याला पाहून घे, देव न्याय करेल. परंतु मी हे सांगू इच्छितो की आपल्या चुकीमुळे असं होता कामा नये. तुम्ही जर कोणावर प्रेम करता तर साहजिक तो तुम्हाला प्रेम करत. तुम्ही त्याला हुडूक करत आहे, तुम्ही त्याला वाईट बोलत आहे, तुम्ही त्याचा अपमान करत आहे आणि मग अपेक्षा ठेवता की त्याने माझ्यावर प्रेम करावं, त्याने माझं ऐकावं. आमचं बोलणं इतकं कडू आहे आणि माझी इच्छा आहे की लोकांनी माझं ऐकावं, मला रिस्पॉन्स द्यावा. अरे कस काय ऐकतो? आपल्या काही चुका आहेत का ज्याच्यामुळे आपल्याला प्रेम भेटत नाही? मी सुरुवातीला सांगितलं प्रेम किती महत्वाचं आहे, आदर किती महत्वाचा आहे, सन्मान किती महत्वाचा आहे. जर आदर सन्मान आम्ही लोकांना देत आपल्याला भेटत नाहीये, अबशालोमाला भेटला नाही तर काय झालं? अबशालोम एक मोठा वाईट माणूस बनला, भयानक माणूस बनला. त्याने फार मोठमोठे पाप केले, ते पाप मला सांगता येणार. तो समाजात राहण्याच्या लायकीचा राहिला नव्हता. दाविदाने केलं ते बरोबर झालं, त्याला समाजातून काढून देणं गरजेचं होतं. इतका तो वाईट झाला होता, नाते संबंध सारे त्यांनी भ्रष्ट केले होते. परंतु त्याचं कारण त्याला प्रेमाचा अभाव. आणि का प्रेम भेटलं नाही? त्याच्या स्वतःच्या चुका. तो एक गुन्हेगार माणूस होता. खून केलेल्या माणसाला बाप कसा प्रेम करत? अम्मोन बी त्याचा मुलगा, अबशालोम बी त्याचाच मुलगा. मग एका मुलाला हा मारून टाकतो तर त्या बापाला प्रेम होणार? प्रेम येणार नाही. मग आम्ही चुकीचे वागतो, आम्ही चुकीचं बोलतो, आम्ही समोरच्याचा आदर करत नाही, आम्ही समोरच्यावर प्रेम करत नाही.
कधी त्याच्यासाठी धावून गेलो नाही. आणि मी काय म्हणतो, माझ्यासाठी सगळ्यांनी धावून यावं. मी दुःखात आहे, लगे पटापटा सगळ्यांनी आले पाहिजे. मी गेलोय कधी कोणाच्या दुःखात जाऊन सामील झालो? हालेलुया. देवाच्या लोकांनो, प्रेम भेटणार, परंतु जर आम्ही चुकीचं वागलो नाही तर. चुकीचं वागत आहे, आम्हाला भेटणार नाही. बोला हालेलुया. मत्तई कृत शुभवर्तमान याचा 7 अध्याय 12 वचन वाचा. याकरिता लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे, तसेच तुम्हीही त्यांच्याशी वागा, कारण नियमशास्त्र व संदिष्ट ग्रंथ याचे सार हेच आहे. आणि हे जे वचन आहे ना, याला वरती टायटल दिलेलं आहे, एक टायटल लिहिलेलं आहे. ते टायटल काय आहे? सुवर्ण वचन. सुवर्ण वचन, गोल्डन वर्स, सोनेरी वचन. काय अर्थ आहे? काय टायटल दिलंय? गोल्डन, सोनेरी वचन आहे. सोनेरी, सोन्यासारखं वचन आहे. तेवढं एकाच वचनाला ते टायटल आहे. बाकी पुन्हा अध्याय नाही तो, त्याला एकदम सेपरेट ठेवलेलं आहे बाजूला त्या वचनाला, आणि त्याला नाव दिलंय सुवर्ण वचन, सोनेरी वचन, सोन्यासारखं वचन, अनमोल. काय आहे सोन्यासारखं अनमोल वचन? तुम्हाला जसं वाटतं की कृष्णा भाऊने माझ्या बरोबर असं वागावं, आदर करावा, सन्मान करावा, असं वागावं अशी माझी इच्छा आहे, तर बायबल काय सांगतं? अगोदर तुम्ही त्यांच्याशी वागा. लेडीज मधून वाचा कोणीतरी तेच वचन, 7:12. हे बायबल सारं हेच आहे म्हणे. नियमशास्त्र, संदेश, त्याचा ग्रंथ, त्याच्यातून निघालेला संदेश, बोध, याचा सार काय? तर एवढाच आहे. काय की तुम्हाला काय वाटतं लोकांनी कसं वागावं, आणि जा तुम्ही तसं वागा, म्हणजे ते आपोआप तुमच्या बरोबर तसं वागायला लागते. देवाच्या प्रिय लोकांनो, आमचं बायबल आमच्यासाठी फार अनमोल आहे. ते मोती आहे, ते फार मोठं धन आहे. ते आम्हाला प्रकाश देत. जर तुम्हाला वाटतं समोरच्या माणसाने माझा सन्मान करावा, जा तुम्ही सन्मान करा. एकदा तुम्ही शिका सन्मान करा. तुम्हाला वाटतं समोरच्या माणसाने एकदम गोड शब्दाने तुम्हाला बोलावं, है ना, कडक शब्दाने बोलू नये, तुम्ही सुरुवात करा. त्याला चांगल्या पद्धतीने बोलायला तुम्ही सुरुवात करा. तुम्हाला वाटतं त्या माणसाने माझी काळजी घ्यावी, प्रेम करावं, अगोदर तुम्ही करा. हे आमच्या देवाने स्वतः केलेलं आहे. त्याने जगावर प्रेम केलं, आणि बघा आज सारं जग प्रभू येशूवर प्रेम करत आहे. सर्वात जास्त फॉलोवर्स येशू ख्रिस्ताचे जगामध्ये, प्रभू येशूला मानणारे लोक आहेत. एवढंच काय, जे प्रभू येशूला मानत नाही, बायबल वाचत नाही, ते पण म्हणतात नाही राव, तुमचा देव लय वेगळा आहे. मी एका ठिकाणी गेलो होतो, एक सरपंच साहेब होते, आणि त्यांच्याकडे माझं काही काम होतं. बसलो आणि मी थोडं सांगू लागलो, आमच्या चर्च, आमची जमीन आहे, ते थोडस ठराव घ्या, नावावर करा. त्यांचा शब्द निघाला, नाही नाही, तुमचा धर्म लय वेगळा आहे. आणि मग मला सोडलं, मानतात काय? म्हणलं तुम्ही मानता का? नाही नाही, मी नाही मानत म्हणे, मी मानत बिनत नाही म्हणे, आमचा धर्म वेगळा, आमचा देव वेगळा. पण म्हणे तुमचा धर्म लय वेगळा आहे, तुमचा देव लय चांगला आहे. हालेलुया. मानो अगर न मानो, परंतु येशूला चांगलं मानतात, कारण तो आहेच चांगला. काय चांगलं केलं त्याने? सगळे वाईट होते आणि त्यांनी लोकांवर प्रेम केलं. सारी दुनिया वाईट झाली, पापामध्ये डुबली, आणि देवाने छडी घेऊन यायला पाहिजे, देव शिक्षा करायला पाहिजे, फटके द्यायला पाहिजे, नाही, तो प्रेम करते. आणि ही गोष्ट आमच्या प्रभू येशूला जगात सगळ्यात वेगळं करून टाकते. पाप्यांवर बी प्रेम. त्या क्रूस खांबावर तो डाकू काय काय बोलत होता,
हे अपमान करत होता. प्रभू येशूचा अपमान चाललेला आहे, देवाचा अपमान. अरे म्हणे तू काय स्वतःला देव देव म्हणतो म्हणे. मी आपल्या भाषेमध्ये बोलत आहे देवाची ना. काय देव देव बोलतो म्हणे स्वतःला, काय देवाचा पुत्र. आणि तू खरंच देवाचा पुत्र असेल तर त्या क्रूसावरून खाली उतर म्हणे. तू उतर, आम्हाला उतर, मग मानू म्हणे तू देव आहे. काय बोलायला पाहिजे होतं. साक्षात देवाला बोलत आहे. काहीतरी अग्नी बिग्नी पाडायला पाहिजे होती भयान. पण नाही, प्रभू उलट असं म्हणतात की हे पित्या माझ्या देवा त्याला माफ कर. कारण तो काय करतोय त्याला कळत नाही, त्यांना समजत नाही. हालेलुया. आणि म्हणून आज जगात सर्व लोक प्रभू येशूवर प्रेम करतात, आदर करतात, सन्मान करतात की येशू ख्रिस्त वेगळा आहे. देवाच्या लोकांना म्हणून आज प्रभूचं वचन आम्हाला सांगतं, तुमची काय इच्छा आहे की लोकांनी तुमच्या बरोबर वागावं. तुम्हाला वाटतं तुमच्या सासूने तुमच्यावर प्रेम करावं, आदर करावा. बायबल सांगतं तुम्ही जाऊन करा. तुम्हाला वाटतं तुमच्या सुनाने तुमचं ऐकावं, प्रेम करावं, तुमचा शब्द खाली पडू देऊ नये, तुम्ही पण जाऊन प्रेम करा. कठोरपणाने काहीच झालेलं नाहीये. तुम्हाला ऐकायचंय, पाहायचंय कठोरपणाने काय झालंय. तुम्ही इस्रायल देशाला जाऊन पहा काय झालंय, पॅलेस्टाईन मध्ये जाऊन पहा काय झालंय. कठोरपणा, लोक मेले, घर उद्ध्वस्त झाले, लेकरं अनाथ झाले. कठोरपणा हे आणत असतो. आणि प्रेम काय करत असतो, प्रेम यालाही चांगलं करतो, त्यालाही चांगलं करतो. तुम्हाला जर प्रेमाची अपेक्षा आहे तर प्रेम करा. आदर पाहिजे, अगोदर आदर करा. आणखीन एक वचन आपण वाचूया. यहुदाचं पुस्तक, यहुदाचं पत्र, याचा 1 अध्याय 6 वचन वाच. यहुदा 1:6. पण त्याने काही संशय न धरता विश्वासाने मागावे. यहुदा 1:6. आणि ज्या देवदूतांनी आपले अधिकार पद न राखता, ज्या देवदूताने आपलं अधिकार पद न राखता आपले वस्ती स्थान सोडले, आपले वस्ती स्थान, उच्च स्थान सोडून दिले, त्यांना त्याने निरंतरच्या बंधनात, निबिड काळोखामध्ये महान दिवसाच्या न्यायाकरिता राखून ठेवले. ज्या स्वर्गदूताने स्वर्गदूत बनवले होते देवबापाने, आणि त्यातले काही स्वर्गदूत, त्यांचा लीडर होता लुसिफर, त्यांना उच्च जागा होती, स्वर्गामध्ये राहत होते. पण त्यांनी आपलं उच्च जागा, आपलं ठिकाण सोडलं. त्यांचं जे पद होतं, त्यांची जी जागा होती, ती जागा सोडून दिली. मग देवाने काय केलं, त्यांना निबिड अंधकारामध्ये टाकून दिलं. कशासाठी, शिक्षा करण्यासाठी. न्याय होईल त्या दिवसापर्यंत निबिड अंधकारामध्ये टाकून दिले. काय अर्थ आहे या वचनाचा. ते उच्च स्थानाचे अधिकारी होते, त्यांना उच्च पद होतं, स्वर्गामध्ये राहणारे लोक होते, स्वर्गदूत, महाबलशाली, महिमेने मंडित, देवाच्या उपस्थितीमध्ये राहणारे, त्यांची जागा ती होती. आणि त्यांनी काय केलं, आपली जागा सोडून दिली, खाली उतरले. खाली पापाचा विचार मनामध्ये घेतला. आणि मग देवाने काय केलंय, डायरेक्टच खाली पाडून टाकले. देवाच्या लोकांना, आम्हाला पण एक एक जागा आपल्याला भेटलेली आहे. आपलं पण एक पद आहे, आपली एक लेवल आहे. ती लेवल जर तुम्ही आणि मी सांभाळत नाही, बोलताना, वागताना, व्यवहार करताना, जर आम्ही स्वतःच कॅरेक्टर पाडून काहीतरी करत आहे, खाली येऊन काहीतरी वागत आहे ना, देवाचे उद्धार झालेले लोक, आणि मग बोलताना काय शिवी बोलत आहे, वाईट बोलत आहे. प्रभू आम्हाला आदर द्यायला शिकवतो, आम्ही समोरच्याचा अपमान करून बोलत आहे, पाप करते, खाली उतरते, तर मग आम्ही डायरेक्ट पूर्णपणे खाली उतरवले जाऊ.
हालेलुया. प्रत्येकाचं आपापलं वयानुसार मी माझं वय काय आणि मी माझ्या वयानुसार न वागता खाली उतरते वागण्यामध्ये बोलण्यामध्ये. एक आता वयस्कर व्यक्ती आहे, लग्न झालेला आहे, लेकरं बाळ आहे, त्याचं बोलणं कसं असावं आणि तो पोरकट बोलत आहे तर मग काय होईल, लोक त्याला पोरकट समजतील आणि नंतर तो म्हणत माझा काय अपमान लावला, मला असं काय करते. अरे तूच काय केलंय, तू स्वतः काय वागू लागला. मग साहजिक लोक काय करतील, थट्टा करायला सुरुवात करतील. हालेलुया. ज्या पदावर तुम्ही आहात, ज्या वयामध्ये तुम्ही आणि मी आहोत, आपण आपली जागा सांभाळली पाहिजे, आपली लेवल सांभाळली पाहिजे. मग तर लोकही आपल्याला तो आदर देते. आता तुम्ही घरात मोठे, तुमच्यापेक्षा जो लहान आहे तुम्ही त्याच्या जिद्दीला लागले. तुम्ही घरात मोठे, तुम्ही लहानाच्या जिद्दीला लागत आहे, काय होईल, तुमचं मोठं पण निघून जाईल. तुम्हाला मग नंतर तुच्छ मानायला लागते. हालेलुया. म्हणून आम्ही आपली जागा सांभाळली पाहिजे. बायबल काय सांगतं की ते स्वर्गदूत त्यांनी आपलं उच्च पद, वाचा साहेब 6 वचन परत खातेकर भाऊ. आणि ज्या देवदूतांनी आपले अधिकार पद न राखता आपले वस्ती स्थान सोडले, त्यांना त्याने निरंतरच्या बंधनात निविड काळोखामध्ये महान दिवसाच्या न्यायाकरिता राखून हो, अंधकारात टाकून दिले. कारण तुम्ही तुमचा अधिकार पद सांभाळायला तुमची लायकी नाही राहिली. काय तुम्ही किती मोठे आणि तुम्ही पोरकट वागत आहे, तुम्ही खाली उतरत आहे. मग देव म्हणतो नकाच ना तुम्ही इथं, तुमचा सारा अधिकार काढून घेतो. हालेलुया. प्रभूच्या लोकांनो, आमचा अपमान कधी कधी आमच्यामुळंच होतो. आम्हाला प्रेम भेटत नाही कधी कधी आमच्यामुळंच, आमच्या वागण्यामुळंच भेटत नाही. आम्हाला अधिकार भेटत नाही कारण आम्ही असे काही वागतो की कोणाला वाटत नाही याला काहीतरी जिम्मेदारी द्यावी. बोला हालेलुया. अबशालोम चुकला आणि म्हणून प्रेमाला मुकला, आदराला मुकला, त्याला अधिकार भेटाना, त्याला सन्मान भेटाना, कारण तो चुकलेला आहे. आम्ही चुकायचं नाही, आपल्या घरात चुकायचं नाही, मंडळीत चुकायचं नाही. प्रेस लॉर्ड. देवासमोर तो नाही चुकायचं, तो वेगळा भाग, तो आध्यात्मिक भाग. मी जस्ट भौतिक गोष्टी सांगते. आता शब्दात चुकू नका. तुमच्यापेक्षा लहान असेल त्यालाही वाईट बोलू नका, नाही तर तो येणार दिवसात वाईट बोलल आणि मग आपल्याला वाटेल माझा अपमान झाला. सुरुवात कोणी केली होती, आपणच केली होती. हालेलुया. देवाच्या लोकांनो, आम्हाला आपली जागा सांभाळायची. मी पास्टर आहे, देवाने मला नेमलंय, सेवक पदावर ठेवलंय. मग मी काय करायला पाहिजे, माझी जागा, माझी एक वेगळी जागा आहे. पाऊलाच्या शब्दामध्ये जर ऐकलं तर पाऊल म्हणतो आम्ही देवाच्या ठिकाणी उभे राहून बोलतो. म्हणजे इथं देव उभा राहायला पाहिजे, जे होता त्याच्या अनुपस्थितीमध्ये आम्ही उभा राहतो असा पाऊल म्हणतो. मग त्या सेवकाने जर देवाच्या जागेवर, एवढी मोठी त्याला जागा आहे, एवढं मोठं पद आहे त्याचं, त्याने कसं सांभाळायला पाहिजे. हालेलुया. त्याने फार जपायला पाहिजे त्या गोष्टीला. छोट्या मोठ्या मोहापायी, छोट्या मोठ्या लोभापायी त्याने आपलं कॅरेक्टर खाली नाही पाडायला पाहिजे. पैशासाठी, आदरासाठी, खुर्चीसाठी धार्मिकता नाही सोडायला पाहिजे, है ना. एका ठिकाणी आदर भेटू लागला म्हणून मग चला त्यांच्या बरोबर कम्पेअर होऊन जा. ओके, मान्य, तुम्ही वाईट करतात ते बी मान्य, नाही व्हायला पाहिजे. बोला हालेलुया. प्रभूचं वचन सांगतं आपली जागा सांभाळा, नक्की देव बाप तुम्हाला उच्च ठिकाणी ठेवत. तुम्ही सांभाळत नाहीये मग तुम्ही डाऊन होणार आहात. तिमोथेला दुसरे पत्र याचा 2 अध्याय 20 आणि 21 वचन वाचूया. दुसरे तिमोथेय 2 अध्याय 20 आणि 21. मोठ्या घरात केवळ
सोन्याची व रुपयाची पात्रे असतात असे नाही. असे नाही, फक्त सोन्याची आणि रुपयाचीच पात्रे नसतात श्रीमंत घरामध्ये. हा, तर लाकडाचीही व मातीचीही असतात. लाकडाची आणि मातीची सुद्धा असतात. आता नाही मातीची लाकडाची कमी झाली, परंतु ते त्या काळातलं त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. त्या काळामध्ये राजे लोकांच्या घरात सोन्याचे चांदीचे पात्र असायचे. मग लोकांना काय वाटायचं माहिती का, हे राजमहल आहे, इतका श्रीमंत माणूस, इथं सारेचे सारे भांडे सोन्याचे चांदीचे, मातीचं काहीच नसेल. परंतु तसं नाही आहे, मातीचं आणि लाकडाचं सुद्धा आहे. हा, त्यापैकी कित्येकांचा उपयोग मानवतेच्या कार्यासाठी होतो. त्या पात्रांपैकी काही भांडे, काही पात्र याचा उपयोग कशासाठी आहे? मान्यतेच्या गोष्टीसाठी सोन्याची परात आणली. काय म्हणून? एक पाहुणा आला आणि त्याला कशात वाढू लागले ते जेवण? सोन्याच्या ताटामध्ये. आता सोन्याचं ताट, सोनं थोडी खाणार आहे तो, त्याच्यातलं भाजी भाकरीच खाणार आहे, पण तो सोन्याच्या ताटामध्ये. म्हणजे का? तुमचा आदर आम्ही करतो, तुम्ही आमच्यासाठी इतके रिस्पेक्टेड आहात की तुम्हाला सोन्याच्या ताटामध्ये जेवण दिलं. तर असे काही भांडे आहेत की त्याचा उपयोग मान्यतेसाठी, सन्मानासाठी, आदरासाठी केला जातो. हा, व काहींचा हलक्या कार्यासाठी होतो. आणि काही भांड्यांचा उपयोग हलक्या कार्यासाठी होतो. है ना? आता बाहेर कोणी पाहुणे आले, त्यांना पाय धुवायला पाणी द्यायचंय, तिथं बकेट ठेवलेली आहे पाय धुण्यासाठी. सोन्याची बकेट ठेवते का बाहेर? नाही ठेवणार, प्लास्टिकची ठेवते, किंवा त्या काळामध्ये राजण ठेवते मातीचं. पाय धुवायचंय, छोटं काम करायचंय, तर ते भांड त्याच्यासाठी, छोट्या कामासाठी. काही भांडे उच्च कामासाठी आहे, मान आदर सन्मानासाठी आहे, आणि काही छोट्या हलक्या कामासाठी सुद्धा आहे. वाचा पुढं. म्हणून जर कोणी त्यापासून दूर राहून स्वतःला शुद्ध करील, हा, तर तो पवित्र केलेले स्वामीला उपयोगी पडणारे प्रत्येक चांगल्या कामास तयार केलेले हा, असे मानाचे पात्र होईल. तो माणूस काय होईल? असे एक मानाचे, सन्मानाचे पात्र होईल, जर तो स्वतःला या सगळ्या वाईटापासून शुद्ध करील तर. बोला हालेलुया. मग आम्ही कोणतं पात्र आहोत? आम्ही मान्यतेचं पात्र आहोत. ते आमच्यामुळं सन्मान, आदर अशा गोष्टी निर्माण होतात. आमच्याकडे पाहून आमचा आदर केला जातो, आमच्यावर प्रेम केलं जातं, असं पात्र आहोत की आमचा धिक्कार केला जातो? याचा विचार पर्सनली प्रत्येकाने करायचा आहे. प्रभूचं वचन आज आम्हाला सांगतंय की जर तुम्ही जरी कमजोर पात्र आहात, पण जर स्वतःला पवित्र करील तर ते पात्र कशासाठी होईल? आदर आणि सन्मानासाठी, प्रभूच्या उपयोगाचं पात्र तो बनावं. मग का बरं आम्हाला हलकं समजलं जातं? आम्हाला हलकं का लोक समजतात? आमच्या घरामध्ये, आमच्या नातेवाईकामध्ये का नाही आदर, का नाही सन्मान, का नाही प्रेम? कुठं तरी मला शुद्ध व्हायची गरज आहे. कदाचित माझं बोलणं असेल, बोलण्यात शुद्धता आणायची गरज आहे. माझं काहीतरी बडबड बडबड करतो मी, काहीतरी वेगळंच निघालं, समोरचे माझा आदर करत नाही. मनात काही नसेल, काही लोक म्हणतात नाही ना की बाबा त्याच्या मनात काही नाही राहत. अरे मनात नाही, ते येतंय कुठून? बायबल मध्ये लिहिलेले जे अंतःकरणात लपलं आहे ते तोंडावाटे बाहेर निघतं. काही लोक असं झाकण्यासाठी असं म्हणतात, नाही मनात काही नाही, स्वभाव आहे. नाही, ते मनातूनच येले, ते मनातूनच येतं, आतमध्ये ते भरलेलं आहे. जर मी हलक्या क्वालिटीचं माझं जीवन बनत आहे, मला आदर मिळत नाहीये, सन्मान मिळत नाही, प्रेम मिळत नाहीये, मी स्वतःला शुद्ध केलं पाहिजे. बोलण्यात शुद्ध, व्यवहारात शुद्ध, वागण्यात शुद्ध. जर मी असं होईल, प्रभूचं वचन आम्हाला सांगतं, तो शुद्ध केलेलं, आपल्या स्वामीस उपयोगी पडलेलं असं मानाचं पात्र ठरेल. बोला हालेलुया. आम्हालाही आदर मिळेल, सन्मान मिळेल, प्रेम मिळेल. आणि ज्याला प्रेम मिळतं ना,
तो जग जिंकू शकतो. देवाच्या लोकांना तो जग जिंकू शकतो. ज्याला अपमान मिळतो, धिक्कार मिळतो, तो वैश्य बनतो, तो वाईट बनतो. अबशालोम वाईट बनला, कारण त्या माणसाला काही आशा नाही राहत. त्याला वाटतं सगळ्यांनी मला टाकलंय ना, जाऊ दे आता मी वाईट बनतो. बोला हालेलुया. देवाचं वचन सांगतं शुद्ध करूया स्वतःला, म्हणजे आमचाही आदर आणि सन्मान आणि प्रेम आम्हाला मिळेल. आणखीन एक 2 वचन वाचूया शेवटचे. गणनाचं पुस्तक याचा 13 अध्याय 32 आणि 33 वचन वाचा. गणना 13, 32 आणि 33. त्याचप्रमाणे जो देश घेरून ते आले होते त्याविषयी इस्रायल लोकांना त्यांनी अनिष्ट बातमी दिली. ते म्हणाले, जो देश हेरण्यासाठी आम्ही गेलो होतो तो तेथील रहिवाशांना ग्रासून टाकणारा आहे. तेथे आम्ही पाहिलेले सर्व लोक मोठे धिप्पाड आहेत. हा मोठे धिप्पाड. तेथे नेफिलिम म्हणजे नेफिली घराण्यातील अनेकांचे वंशज आम्ही पाहिले. त्यांच्या पुढे आम्ही स्वतःच्या दृष्टीने टोळांसारखे दिसलो. आम्ही त्यांच्या समोर कोणाच्या दृष्टीमध्ये? स्वतःच्या दृष्टीमध्ये टोळासारखे दिसलो. कोणाला दिसलो? स्वतःला. यहोशुवाने 12 लोक कनान देश हेरायला पाठवले होते, पाहायला पाठवले होते की जा तो देश हेरून या, मग आपण युद्ध करू आणि तो देश जिंकून घेऊ. हे गेले. याच्यातले 10 लोक काय साक्ष देतात? ते म्हणतात की तिथं आम्ही अनाकी वंशातले म्हणजे धिप्पाड लोक पाहिलेले आहेत. ते फार ताकदवर आहेत, उंच पुरे लंबे लोक आहेत, आणि त्यांच्या समोर आम्ही स्वतःच्या दृष्टीमध्ये टोळासारखे म्हणजे नागतोड्यासारखे दिसलो आहोत. आणि देवाच्या लोकांना नंतर काय घडलं? परमेश्वराला या गोष्टीचा राग आला आणि परमेश्वर म्हटला की आता मी तुमच्या बरोबर येणार नाही. प्रभू येणार होता युद्ध करायला, पण तो प्रभू बोलला आता मी तुमच्या बरोबर येणार नाही. आणि मग तरी ते लोक म्हटले नाही नाही आपण जाऊन युद्ध करू, आणि ते गेले. बायबल सांगतं त्या लोकांपुढे ते हरले, कारण देव त्यांच्या बरोबर नव्हता. का बरं देव त्यांच्या बरोबर गेला नाही? का त्यांना विजय दिला नाही? त्यांना का शक्ती पुरवली नाही? अरे याच्या अगोदर ज्या देवाने मिस्र देशात इस्रायल लोकांना साथ दिली, फारोआने त्याचं सैन्य खतम केलं, बोट न लावता, तलवार भाले लांबच राहिले, बोट न लावता समुद्रात बुडून टाकले पुरचे पुरं सैन्य. इथं देव काय यांना विजय देत नाहीये? यांचेच शब्द, आणि ते खरे होते. ते शब्द पण खरे होते. ते काय म्हणतात? त्या लोकांसमोर आम्ही स्वतःच्या नजरेमध्ये नाक तोड्यासारखे दिसलो. म्हणजे स्वतःला काय मानतात? किडे मकोडे समजतात. का समजतात? कारण यांना माहिती आहे स्वतःचं कॅरेक्टर काय. हालेलुया. समोरचा व्यक्ती मला चांगलं म्हणत असेल, पण मला माहिती आहे मी किती पाण्यात आहे. मला माहिती आहे मी कोण आहे. यांना माहित होतं हे कोण आहे. हे तुच्छ विचारधारेचे लोक आहे, हे छोट्या विचाराचे लोक आहे. यांची धार्मिकता छोटीशी आहे. तिथं 2 आणखीन जण होते, यहोशुवा आणि कालेब, त्यांच्या बरोबरच गेले होते. ते काय म्हणतात माहिती का? यहोशुवा आणि कालेबची साक्ष काय? ते पण हेच बोलले की हो तिथलचे लोक धिप्पाडे, परंतु आमचा परमेश्वर आमच्या बरोबर आहे. आपण जाऊ आणि आता त्यांच्यावर हमला करू आणि तो मोठा आणि चांगला देश ताब्यात घेऊ. बघा 2 विचारधारा. मुळात यहोशुवा आणि कालेब यांच्यातलेच, परंतु त्यांची दृष्टिकोन कोणता आहे की आम्ही टोळ नाहीये, आम्ही टोळ नागतोडे थोडी आम्ही. मग हा विचार कुठून आला? हा विचार त्यांना माहिती मी काय वागतो, त्यांना माहिती मी किती धार्मिक आहे.
मी किती प्रार्थना करतो, मी किती आज्ञा पालन करतो, माझं मला माहिती ना. मला माहिती आहे तर मी स्वतःवर मार्क टाकू शकतो ना की मी कोण आहे. जर खरंच मी चांगला आहे, खरंच मी योग्य व्यक्ती आहे, तर कालेब आणि यहोशुवा म्हणतात आता जाऊ आणि त्यांना खतम करू, कारण आमचा परमेश्वर आमच्या बरोबर आहे. आम्ही टोळ नाहीये. बाकीचे काय म्हणत आहे, आम्ही टोळासारखे आहोत. कारण ते बी खरं बोलत आहे, ते खोटं नाही बोलत आहे. त्यांना माहिती आहे मी किती वाईट वागेले, अरे मी किती पाप करेले, अरे मी किती घाणेरडे वागेले, आणि देव माझ्या बरोबर कशाला येईल लढायला, हे त्यांना माहिती ना. म्हणून ते म्हणतात आम्ही टोळासारखे. बोला हालेलुया. देवाच्या लोकांना प्रत्येक माणूस स्वतःला ओळखत असतो. तो लोकांसमोर वेगळा दाखवण्याचा प्रयत्न करतो, पण स्वतःला माहिती मी कोण आहे. हालेलुया. जर मी चुकीचा आहे, माझ्यात कमी आहे, माझ्या वागण्यात कमी आहे, तर साहजिक मी टोळासारखा ठरेल. मग समोरचा व्यक्ती मला टोळ समजत, मला कचरा समजत, ना मला आदर, ना मला सन्मान, ना मला प्रेम. म्हणून स्वतःला आतून तयार करा. जर आतून तुम्हाला माहिती आहे मी योग्य आहे, तर साहजिक तुम्हाला हिंमत येणार, तुम्ही स्वतःला टोळ नाही समजणार. बोला हालेलुया. प्रभू अशा छोट्या विचाराच्या लोकांबरोबर नाही. ते स्वतःला टोळ समजतात. प्रभू म्हणतो जा तुम्ही टोळाचे, मी नाही एक टोळांबरोबर, नाक तोड्यांबरोबर मी नाही आहे, मी अब्राहमाच्या लेकरांबरोबर आहे. तुम्ही स्वतःला टोळ मानता जा. देव गेला नाही आणि ते हारले. बोला हालेलुया. शेवटचं वचन वाचूया, लुकाचं पुस्तक याचा 14 अध्याय 11 वचन वाचा. लूक 14:11. कारण जो कोणी स्वतःला उंच करतो, जो स्वतःला उंच करतो तो नमवला जाईल, तो नमवला जाईल. व जो स्वतःला नमवतो, जो स्वतःला नम्र करतो तो उंच केला जाईल. आणि तो प्रभूच्या राज्यात उंच केला जाईल. बोला हालेलुया. आदर, मान, सन्मान, प्रेम, आपुलकी सगळं भेटल. कसं भेटल? नम्रतेच्या मार्गाने. नम्रतेच्या मार्गाने. तुम्ही तुमच्या परिवारात काहीतरी अहंकाराच्या वृत्तीने प्रेम घेऊ पाहाल, नाही भेटणार. मीपणाने घेऊ पाहाल, नाही भेटणार. दबाव टाकून घेण्याचा प्रयत्न कराल की समोरच्यावर दबाव टाकून त्याने माझं ऐकावं, तो नाही ऐकणार. हालेलुया. परंतु तुम्ही नम्रतेने घ्या, तुम्ही स्वतः आधी प्रेम करा, आपोआप साऱ्या गोष्टी होणार आहे, उंचवले जाणार आहे असं बायबल सांगतं. हे देवाचं वचन आहे आमच्या बरोबर. जो नम्र आहे तो उंच केला जाईल. बोला हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, प्रेम आजचा हा जो संदेश आहे, हा संदेश घेण्यामागं माझं कारण मला एक रहस्य प्रगट झालं. प्रेम फार महत्वाचं आहे, सन्मान फार महत्वाचा आहे. एखाद्याला सन्मान भेटू द्या, तो सन्मान अधिक मिळवण्यासाठी तो स्वतःला आणखीन डेव्हलप करतो. तुम्ही कोणाला तरी सन्मान दे, तुमच्या लेकराला मान देते, सन्मान देते, चांगलं म्हणते, त्या लेकराला वाटतं माझे पप्पा मला चांगलं मानतात, काहीतरी माझी तारीफ करत आहे. तो स्वतःला आणखीन डेव्हलप कराल की तुम्ही आणखीन त्याला चांगलं म्हणावं. आई प्रेम करत आहे, वडील जीव लावते, त्या लेकराला वाटल की आणखीन मला जीव लावावा, माझ्यावर प्रेम करावं, मग यांच्या नजरेत मी काय काय बनू, किती चांगलं बनू, तो त्या दिशेने त्याची वाटचाल. तुम्ही धिक्कार कराल, अपमान कराल, राग कराल, हालेलुया, तो त्या दिशेने चालत राहील. म्हणून प्रेम फार म्हणून हा संदेश मी आज घेतलेला आहे. प्रेम आम्हा प्रत्येकाला भेटलं पाहिजे, आम्हा प्रत्येकाचा आदर झाला पाहिजे. तुम्ही पण इतरांचा करा आणि तुमचाही झाला पाहिजे. त्यातून उन्नती आहे, प्रगती आहे. बोला हालेलुया. आणि मग आप शालोमला का नाही भेटना? त्याच्या स्वतःच्या चुकीमुळे. तो स्वतः चुकीचा आहे, त्याला आदर नाही, त्याला मान नाही, त्याला प्रेम नाही, त्याला अधिकार नाही. म्हणून सुरुवातीचं जे वचन वाचलं, सुवर्ण वचन, ते फार सुंदर आहे. मत्तई कृत शुभवर्तमान 7 अध्याय 12 वचन, की जशी तुमची इच्छा आहे की लोकांनी तुमच्या बरोबर वागावं, तुम्ही त्यांच्याशी तसंच वागा.